मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथं पाहिलेलं आहे की आता तिलोत्तमाने सावलीला तू अजिबात तिकडे यायचं नाहीस, तुझी सावलीसुद्धा पडता कामा नये असं सांगितल्यानंतर मग लगेचच तिकडनं तिलोत्तमा ताराबरोबर निघून गेलेली असते. आता सावलीला हे सगळं ऐकून खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, दुःख झालेलं असतं. ती आता खोलीत येऊन रडत बसलेली असते. ती आता विचार करत असते की हे सगळं का झालं, माझा अपघात घडायचा होता तर तेव्हा माझंच घडू द्यायचा होतास ना, मी मेले असते तरी मला फरक पडला नसता, पण हे सगळं तू अमृता वहिनींच्या वाट्याला का दिलंस, मी मुद्दामून जाणून बुजून काही नाही केलेलं असं म्हणत आता सावली रडत बसलेली असते आणि आता रडून ती स्वतःचं दुःख व्यक्त करत असते. त्याबरोबर आता त्या ठिकाणी सारंग येतो आणि सारंग येऊन सावलीला म्हणत असतो, सावली रडू नकोस, रडणं थांबव, हे बघ रडून वगैरे काहीही मिळणार नाही आहे, रडून काय होणार आहे, वहिनीला बरं वाटणार आहे का, हे बघ तू सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही आहेस, तू जरा काहीतरी खाऊन घे, त्यानंतर मग जरा तुला बरं वाटेल, तुझ्या जीवात जीव येईल. सावली म्हणते मला काहीही खायचं नाही आहे, मी देवाकडे प्रार्थना करते, मी देवाकडे प्रार्थना करते. मग सायली आता विठोबासमोर येते आणि विठोबासमोर उभी राहून ती प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, देवा अमृता वहिनीला काहीही होऊ देऊ नकोस, अमृता वहिनी सुखरूप राहू दे आणि तिचं बाळसुद्धा. आता बाळाचं नाव घेता क्षणी दिवा विझतो. आता मात्र अमृताला काही झालं तर नसेल ना या भीतीने सावली घाबरते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता बाबा हे सारंगला म्हणतात, सारंग चल तुझ्या आईला जाऊन आता बराच वेळ झालेला आहे, आपण सुद्धा आता हॉस्पिटलला जायला निघूया. सारंग आणि बाबा घरातनं बाहेर पडणारच असतात तोपर्यंतच त्या ठिकाणी सावली येते. सावली आता तिकडे येते आणि म्हणते, थांबा सारंग सर. तसंच सारंग थांबतो. त्याबरोबर मग सावली सारंगला म्हणते, ऐका ना, मला सुद्धा तुमच्याबरोबर हॉस्पिटलला घेऊन चला. त्याबरोबर सारंग सावलीला म्हणतो, सावली हे बघ तू उगाच हॉस्पिटलला येण्याचा हट्ट करू नकोस, आधीच एकतर आई तुझ्यावरती रागवली आहे, पण कसा बसा तिने स्वतःवरती ताबा ठेवला आहे आणि ती तुला फार काही बोललेली नाही आहे, पण जर आता तू पुन्हा हट्ट करून हॉस्पिटलला गेलीस तर आई खूप रागवेल. आता सावली म्हणते, आईनं जे बोलायचं आहे ते बोलू द्या, काय करायचं आहे ते करू द्या, पण प्लीज मला दवाखान्यात घेऊन चला, मला अमृताताईंची खूप काळजी वाटते हो, मला भीती वाटते. आईंनी मला काहीही बोलल्या ना तरी मला राग नाही येणार, मला वाईट नाही वाटणार, मला काही नाही वाटणार, पण मी अमृताताईंना जर माझ्या डोळ्याने नाही ना बघितलं तर मला खूप टेन्शन येईल. त्याबरोबर सारंग म्हणत असतो, सावली हे बघ माफ कर मला, पण मी तुला घेऊन नाही जाऊ शकत, तू काळजी कशाला करतेस, मी आहे ना, मी जातोय ना तिकडे, तू निश्चिंतपणे घरात राहा, देवाकडे प्रार्थना कर अमृताताई वहिनीसाठी, मी आहे ना, मी जातोय, मी तुला फोनवरती सांगून सगळं काही अपडेट करत राहीन, ओके. त्याबरोबर मग आता सावली खूप रिक्वेस्ट करत असते. त्याबरोबर मग आता बाबांनासुद्धा वाईट वाटत असतं, बाबांनाही कळत नसतं काय करावं, बाबा आता काय करू असं सारंग हा बाबांना विचारतो. त्याबरोबर बाबासुद्धा आता सारंगला म्हणत असतात की मलाही कळत नाही आहे, सावली बाळा अगं नको येऊस तू, नको हट्ट करू. सावली म्हणते, बाबा अहो प्लीज ऐका ना माझं, प्लीज मला घेऊन चला, मी जर तिकडे नाही ना गेले तर मला खूप त्रास होईल, अहो मला सतत अमृता वहिनींची काळजी वाटत राहील, मी तिथे जाऊन त्यांच्या जवळ नसले बसले तरी जरी मी त्यांना लांबून खिडकीतून वगैरे बघितलं ना तरीही मला बरं वाटेल, मी काचेतनं बघेन त्यांना लांबून, पण प्लीज प्लीज बाबा मला घेऊन चला ना, मी हवं तर तुम्हा दोघांसमोर हात जोडते, प्लीज प्लीज मला घेऊन चला, मला खूप जास्त भीती वाटते हो, आईंनी बघितलं ना या सगळ्याला मी जबाबदार आहे असं म्हटलं आहेत त्या, जर अमृता वहिनींना काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार आहे, अहो हवं तर मी तुमच्या पाया पडते असं म्हणत सावली आता सारंगच्या बुटांवरती हात ठेवून बसते. त्याबरोबर लगेचच आता सारंग हा म्हणत असतो, सावली उठ, सावली प्लीज हे बघ असं काहीही करू नकोस, सावली ठीक आहे तुला यायचं आहे ना, तू शांत हो. त्याबरोबर बाबा म्हणतात, सारंग ऐक माझं, ती बिचारी एवढं म्हणते तर एक काम करूया, तिला आपल्याबरोबर घेऊन जाऊया, तिलोत्तमाची काळजी नको करू, मी बोलेन तिलोत्तमाबरोबर, तिलोत्तमा सावलीला तिथे काहीही बोलणार नाही, ही जबाबदारी माझी, आणि जरी तिलोत्तमा काही थोडंफार बोलली तर सावली तू सुद्धा तिला उलट उत्तर काही देत नाहीस, तसं देऊसुद्धा नको, कळलं, चला निघूया आता. तर दुसऱ्या बाजूला आता डॉक्टर हे आलेले असतात. तर डॉक्टर आल्याबरोबर तिलोत्तमा आणि राजकुमार डॉक्टरांच्या समोर येतात. डॉक्टरांना ते विचारू लागतात की कशी आहे अमृताची तब्येत, अमृता व्यवस्थित आहे ना, तिचं बाळ व्यवस्थित आहे ना, काही सिरियस नाही आहे ना, डॉक्टर कितीही पैसे लागू द्या पण आमच्या सुनेला बरं करा असं आता तिलोत्तमा डॉक्टरांना सांगते. डॉक्टर म्हणतात की आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय मॅडम, पण माफ करा आपण नाही वाचवू शकलेलो अमृता मॅडमच्या बाळाला. अमृता मॅडमचा जेव्हा अपघात झाला तेव्हा त्यांच्या पोटाला खूप जास्त मार लागला, त्यामुळे बाळ नाही वाचवता आलं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे
सारंग सावलीला चल म्हणतो. सावली उठताना आता तिला घेरी येते आणि ती खाली कोसळते. त्याबरोबर सारंग आता लगेचच सावलीला उठवायला तिच्याजवळ पटकन बसतो. तो तिला सावरतो. तो म्हणत असतो, सावली सावली उघड, डोळे उघड सावली. तो तिच्या डोळ्यावर पाणी वगैरे मारतो. सावलीला शुद्ध येते. त्यानंतर ते तिघंही हॉस्पिटलला येतात. आता हॉस्पिटलमध्ये पोहोचता क्षणी लगेच बाबा म्हणतात, सारंग एक काम कर, सावलीला सुद्धा ताबडतोब डॉक्टरांकडे दाखवून घेऊन ये. अरे सकाळपासून तिने काही खाल्लेलं सुद्धा नाही आहे असं बघाशी तूच म्हणालास आणि आता त्यात तिने रक्तदानसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे तिला गरज आहे ट्रीटमेंटची, बघ जरा. मग सारंग डॉक्टरांना सावलीला दाखवतो. आता डॉक्टर सावलीला तपासतात वगैरे आणि मग सांगतात की ह्यांना अशक्तपणामुळे किंवा ब्लड डोनेशनमुळे त्रास झालेला नाही आहे, त्या प्रेग्नंट आहेत. त्याबरोबर आता हे ऐकून सारंगला आनंद तर होतो, पण अमृता वहिनीच्या बाबतीत जे काही घडलं आहे त्याचं दुःखही असतं. सारंग विचार करतो, अमृता वहिनीची कंडिशन एवढी क्रिटिकल असताना मी कसं काय सांगू सावली प्रेग्नंट असल्याचं. नाही नको, एवढ्यात हे कोणालाही कळता कामा नये. हे गुपितच राहायला हवं सध्या तरी. अमृता वहिनी बरी झाली की मग बघू. त्याबरोबर मग लगेचच सारंग सावली तिकडे येतात. तर आता तिलोत्तमा सावलीला बघते आणि खूप चिडते, कारण बाळ गेल्याची बातमी तिला नुकतीच कळलेली असते आणि त्यात तिच्यासमोर सावली येते. तिलोत्तमा म्हणते, झालं तुझं समाधान झालं? इतक्या वर्षांनंतर मेंदळेंच्या घरामध्ये आनंद येणार होता, मेंदळेंच्या घरामध्ये सुख येणार होतं आणि त्या सुखाला तू ग्रहण लावलंस. सून आहेस ना तू, मेंदळेंच्या घरची सून हे लक्ष्मीचं रूप असतं आणि तू काय केलंस? तू घरामध्ये येणारं सुखच दाराच्या बाहेर पाठवून दिलंस. काय मिळालं तुला हे सगळं करून? हां, बोल ना काहीतरी. गप्प का उभी आहेस माझ्यासमोर? बोल, मला तुझ्याकडनं उत्तरं हवी आहेत. मी तुला सांगितलं होतं ना, काहीही झालं तरी अमृताने घराबाहेर पडायचं नाही आहे म्हणून. मग का पाडलंस तू अमृताला घराबाहेर? सावली आता तिलोत्तमासमोर हात जोडते आणि म्हणत असते, आई मी मुद्दामून जाणून बुजून ठरवून काहीही केलेलं नाही आहे. जे सगळं झालं ते चुकून झालं. प्लीज नका राहू, प्लीज. त्याबरोबर तिलोत्तमा काही ऐकत नसते. तिलोत्तमा उलट आणखीन संतापत असते. त्याबरोबर सारंग म्हणतो, आई प्लीज नको ना चिडूस. अगं हे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये शांतता राखायला हवी की नको प्लीज. त्याबरोबर मग लगेचच आता तिलोत्तमा म्हणत असते, सारंग जे झालेलं नुकसान आहे आपलं ते भरून निघणार आहे का? ह्या सावलीमुळे काय झालं आहे माहिती आहे तुला? अमृताची कंडिशन क्रिटिकल झाली आहे. तिचं बाळ दगावलं आहे हिला वाचवण्याच्या नादात. हिला वाचवायला जर ती गेली नसती ना तर हे सगळं घडलं नसतं. हिच्यामुळे घडलं हे सगळं. मेंदळेंच्या घरात येणाऱ्या सुखाला हिची दृष्ट लागली. मग मी काय करू हिचं? सांग ना, हिची पूजा करू? मी तुला सांगितलं होतं सावली की तुझ्या हातून अशी कुठलीच चूक घडू देऊ नकोस जी सुधारता येणार नाही, पण तू माझं नाही ऐकलंस ना. तुझ्यामुळे नुकसान झालं आहे सगळं. त्याबरोबर सारंग म्हणतो, आई प्लीज बास. किती वेळा बास सांगतोय तुला? आई प्रेग्नंट आहे ती, नको एवढं रागवू तिच्यावर. आता हे ऐकून मग तिलोत्तमा ही सावलीकडे आश्चर्यचकित होऊन बघते. तिलोत्तमा सारंगला म्हणते, काय हे तुला कोणी सांगितलं? सारंग म्हणतो, आता तिला चक्कर आली होती घरून निघताना, तेव्हा मी तिला इथेच डॉक्टरांकडे दाखवलं. मला वाटलं अशक्तपणामुळे आली असेल. आता सावलीकडे असलेली गुड न्यूज ऐकून तिलोत्तमाला, बाबांना, सारंगला खूप आनंद होतो. पण आता दुसऱ्या बाजूला अमृताची कंडिशन एवढी क्रिटिकल असते, त्यात तिचं बाळ दगावलेलं असतं. त्यामुळे आता कुणाला काय बोलावं काय नाही काही सुचत नसतं. मग तिलोत्तमा सावलीला ओरडणं थांबवते आणि तिला बसायला लावते. त्याबरोबर सावली आता बसून घेते. इतक्यात डॉक्टर तिकडे येतात आणि डॉक्टर आता सांगतात की अमृताला शुद्ध आलेली आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. अमृताचं बाळ दगावलं आहे ही गोष्ट अमृताला अजूनही माहीत नाही आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही तिला हे म्हणजे कळणार नाही याची जरा सध्या तरी काळजी घ्या, कारण पेशंटची कंडिशन आधीच जरा नाजूक आहे. थोड्या वेळानंतर त्यांना हे कळायला हवं. त्याबरोबर मग तिलोत्तमा ही, ठीक आहे डॉक्टर आम्ही काळजी घेऊ असं सांगतात. डॉक्टर म्हणतात त्यांना सांभाळण्याची खूप गरज आहे, नाजूक परिस्थिती आहे, व्यवस्थित हाताळा. आणि हो डॉक्टर म्हणून मी तुम्हाला आणखीन एक सल्ला देईन, पेशंटजवळ जास्त लोकांची गर्दी फार वेळ ठेवू नका, कारण पेशंटला आरामाची गरज आहे. आत्ताच कुठेतरी जाऊन त्या शुद्धीवरती आल्या आहेत, त्यामुळे टेक केअर. त्यानंतर मग आता लगेचच अमृताला भेटायला सगळेच जण येतात. आता राजकुमारच्या आणि तिलोत्तमाच्या, त्याचबरोबर सावली, सारंग, बाबा सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू असतात, कारण बाळ दगावलेलं असतं. ही गोष्ट सगळ्यांना माहीत असते. मग आता अमृता म्हणते, अरे का रडताय तुम्ही सगळे? आई अहो नका न रडू, काहीही वाईट झालेलं नाही आहे, मी व्यवस्थित आहे ना, आली आहे ना मी शुद्धीवर, सगळं व्यवस्थित आहे, का उगाच टेन्शन घेत आहे? त्याबरोबर राजकुमार म्हणतो, तुला बरं वाटतं आहे ना अमृता, तू ठीक आहेस ना? राजकुमारला ती सांगते, हो मला बरं वाटतं आहे, मी व्यवस्थित आहे. तुम्ही डॉक्टरांना विचारलंत ना आपलं बाळ व्यवस्थित आहे ना, बाळाला काही इजा झालेली नाही आहे ना? नाही म्हणजे माझी खात्रीच आहे बाळाला काहीही झालेलं नसणारच आहे. तसंही मी देवी आईच्या दर्शनाला जात होते आणि तेव्हा हे सगळं घडलं आहे म्हटल्यावर ती सगळं सांभाळून घेईल, सावरून घेईल. त्याबरोबर आता कोणीच काहीच उत्तर देत नाही. त्याबरोबर आता अमृता वहिनी वेड्यासारखं वागते. ती म्हणत असते,
काय झालं आहे? तुम्ही कोणी काही बोलत का नाही आहात? माझं बाळ व्यवस्थित आहे ना? माझं बाळ ठीक आहे ना? सावली तू तरी बोल ना काहीतरी, काय झालं आहे? बोल ना. आता ही सगळी अमृता वहिनींची अवस्था बघून सगळ्याच घरातल्यांना खूप वाईट वाटू लागतं. आता इकडे ताराच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आलेले असतात, सावलीच्या डोळ्यातही अश्रू आलेले असतात. पण मग आता तारा आणि सावली दोघीजणी मिळून अमृताला म्हणतात, अमृता वहिनी प्लीज प्लीज अमृता वहिनी हे बघ शांत हो, रडू नकोस, रडून काय मिळणार आहे अमृता वहिनी, शांत हो, हे बघ काहीही झालेलं नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण तू स्वतःला सावर, तू सांभाळ स्वतःला. तर आता तिलोत्तमाला अमृताची ही अवस्था बघवत नसते, तिला हे सगळं बघून खूप जास्त त्रास होत असतो. मग आता तिलोत्तमा काय करते, तिलोत्तमा ही तिकडनं थेट बाहेर निघून येते. आता बाहेर येऊन ती रडू लागते. ती विचार करत असते की हे सगळं काय घडलं, अमृताला या सर्व गोष्टी कशा सांगायच्या, कसं समजवायचं तिला. जेव्हा तिला हे सगळं कळेल तेव्हा तिची काय अवस्था होईल. इतक्यात तिकडे बाबा येतात. बाबा आता तिलोत्तमाला म्हणतात, तिलोत्तमा हे बघ, कळतंय तुझी अवस्था खूप नाजूक आहे, मला सुद्धा कळतंय तुझी मनस्थिती नाही आहे काही समजून घेण्याची, पण हे बघ जर आता आपणच असे धीर सोडून गेलो तर कसं चालायचं. अगं सगळ्यात जास्त आता अमृताला आणि राजकुमारला आपल्या आधाराची गरज आहे. आपण त्यांना सांभाळलं पाहिजे, आपण त्यांना सावरलं पाहिजे. जर तूच असे हातपाय गाळलेस, असं वेड्यासारखं वागलीस तर कसं चालायचं. तर दुसऱ्या बाजूला सावलीला सुद्धा आता अमृताची ही अवस्था बघून, ती वेड्यासारखं वागत असते ते बघून खूपच जास्त वाईट वाटतं. अमृता हिची माझ्यामुळे ही अवस्था झाली असं तिला वाटत असतं. मग आता सारंग अमृता वहिनीला तारा जरा काळजी घे, सांभाळ असं सांगतो आणि सावलीला घेऊन बाहेर येतो. आणि मग तो सावलीला म्हणतो, सावली अगं सावर स्वतःला, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही आहे, कारण जाणून बुजून तू काही केलेलं नव्हतंच. जे घडलं ते चुकून आणि अनवधानाने घडलं होतं, त्यामुळे उगाच तू सगळ्याचा दोष स्वतःवर देऊ नकोस. आणि तू सुद्धा आता स्वतःची काळजी घेतली पाहिजेस ना. असं रडून, असा सारखा स्वतःला त्रास करून घेऊन कसं चालेल. सावली म्हणते माझ्यामुळे आज हे सगळं. सारंग म्हणतो तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही आहे, हा सगळा नियतीचा खेळ आहे, कळलं तुला. फक्त तू कारण ठरलीस, पण जे घडायचं होतं तेच घडलं आहे. सांभाळ, शांत हो आता. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.